26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहब्बूर राणाला एनआयए पटियाला कोर्टात हजर करण्यात आलाय। राणाला घेऊन पोलीस पटियाला कोर्टाकडे रवाना झालेत। दिल्ली विमानतळ ते पटियाला कोर्टापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान त्याआधी दिल्ली विमानतळावर तहब्बूर राणाची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली। आता एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। तहब्बूरला पटियाला कोर्टाकडे नेलं जात आहे तेव्हाची एक्सक्लुसिव्ह दृश्य। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। हाच तो तहब्बूर राणा आहे ज्यानं 26/11 प्लॅन केलं होतं। मास्टरमाइंड होता तहब्बूर राणा आणि अखेर त्याला भारतात आणण्यात आलं। त्यानंतर आता त्याला पटियाला कोर्टाकडे रवाना करण्यात आलंय। पटियाला कोर्ट या संदर्भात काय निर्णय देतं ते पाहावं लागेल। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। प्रमोद, पटियाला कोर्टाकडे रवाना झालाय तहब्बूर राणाला घेऊन पोलीस, काय सध्याची परिस्थिती आहे? साधारणतः आपण जर बघितलं तर दिल्ली विमानतळ ते पटियाला हाऊस कोर्ट साधारणतः अर्ध्या तासाचं अंतर आहे। मात्र तहब्बूर राणाला घेऊन जाण्यासाठी पोलिसांच्या वतीने ग्रीन कॉरिडॉर तयार केलेला आहे। त्यामुळे 20 मिनिटांमध्ये पुढच्या तहब्बूर राणाला पटियाला हाऊस कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जाणार आहे। ज्या पद्धतीनं पटियाला हाऊस कोर्टामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एनआयएचं ऑफिस असेल, त्यानंतर पटियाला हाऊस कोर्ट असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। प्रोड्यूस केल्याच्या नंतर युक्तिवाद जो आहे तो केला जाईल। एनआयएच्या वतीनं प्रामुख्याने जर आपण सांगायचं झालं तर ॲडव्होकेट नरेंद्र मान हे बाजू मांडणार आहेत आणि त्यांची सकाळी नियुक्ती केंद्र सरकारकडनं केलेली होती। दुसरीकडे तहब्बूर राणाला देखील वकील दिला गेलेला आहे। दिल्ली बार असोसिएशनकडनं पियुष सचदेवा हे तहब्बूर राणाची बाजू मांडणार आहेत। त्यामुळे युक्तिवाद काय होतो आणि कशा पद्धतीने एनआयए कोठडी मागते हे बघणं महत्वाचं असणार आहे। महत्वाचा मुद्दा आहे कोठडी मिळाल्याच्या नंतर तहब्बूर राणाच्या चौकशीतून कुठल्या कुठल्या गोष्टी समोर येतात हे बघणं तन्मय महत्वाचं असणार। त्यामुळे युक्तिवाद आत्ताचा आणि सायंकाळी रात्री उशिरापर्यंत हा युक्तिवाद होऊ शकतो। साधारणतः 11:15 वाजता कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्याच्या नंतर युक्तिवादाला सुरुवात झाल्यानंतर नक्कीच आणि आपण पाहतोय दाखल करण्यात आलेला आहे पटियाला कोर्टात आणि पोलिसांचा बंदोबस्त बघा किती मोठ्या प्रमाणात आहे। छावणीचं स्वरूप आलंय पटियाला कोर्टाला। तहब्बूर राणाला अमेरिकेतनं आणण्यात आलंय। 2023 मध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली। भारतात आणण्यापासूनची तयारी होती आणि अखेर तहब्बूर राणाला भारतात आणण्यात आलं। पटियाला कोर्टात आता त्याला नेण्यात आलंय। त्यामुळे या कोर्टात काय सुनावणी होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पटियाला कोर्टात सध्या तहब्बूरला आणण्यात आलंय। तहब्बूर राणा हाच मास्टरमाइंड होता 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा। राणाला घेऊन नुकतेच पोलीस पटियाला कोर्टात आलेत। दिल्ली विमानतळ ते पटियाला कोर्टापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। तहब्बूर राणाला पटियाला कोर्टात आणलं गेलंय। तो पटियाला कोर्टात पोहोचलाय। किती दिवसांची कोठडी देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तहब्बूर राणाला घेऊन एनआयएची टीम आता पटियाला कोर्टात दाखल झाली आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण दोन दृश्य पाहतोय। एकीकडे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलाय आणि दुसरीकडे तहब्बूरचा सगळ्यात एक्सक्लुसिव्ह फोटो साम टीव्हीवर आपण सगळ्यात आधी पाहिलात। तोच हा फोटो आहे। एनआयएची टीम जेव्हा अमेरिकेतनं तहब्बूरला घेऊन भारतात उतरली तेव्हाचा विमानतळावरचा तहब्बूरचा हा फोटो आपण पाहतोय। हाच तहब्बूर राणा आहे। दाढी वाढलेली आहे, पांढरे केस असलेला हा तहब्बूर राणा। 166 लोकांचा जनबळीला जो कारक ठरला तो तहब्बूर राणा। आता पटियाला कोर्टात त्याला दाखल करण्यात आलाय। तहब्बूरला वकीलही देण्यात आलाय। तहब्बूर राणाला घेऊन एनआयएची टीम पटियाला कोर्टात दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर आत्ताची आपण पाहतोय। तहब्बूर राणा संदर्भातली बातमी आहे। तहब्बूर राणाला आणण्यात आलेले पटियाला कोर्टामध्ये आता तो दाखल झालेला आहे। छावणीचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एअरपोर्ट पासूनच पटियाला कोर्टापर्यंत
प्रचंड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं.